जय शिवराय मंडळी, मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, गावी सुरू झालेली आहे भात कापणी। तर मी देखील चाललोय शेतात, आई तर पुढे गेली आहे। तर तर मंडळी, आपण बघू शकता कोकणची सकाळ, एक निसर्गरम्य वातावरण आहे। धुकं तर पडलेलं आहे एका बाजूला। तर आपली गाडी तर तयार आहे। तर मी निघालो आमच्या खाली शेतात, वाडीत। तर चला बघूया। तर अशा प्रकारे मी वाडीत तर पोहोचलोय। ही वाट आमच्या वाडीत जाते आणि ही जी वाट आहे ती आमच्या शेताकडे जाते। तर मंडळी, आपण थोड्याच वेळात पोहोचू आमच्या शेतात। तर यंदा पाऊस असल्यामुळे भात कापणी लेट झाली आहे। तुम्ही बघू शकता भात तर पूर्ण कापायला झाले आहेत। तर या टायमिंगला ही भात तुम्हाला दिसली नसती, म्हणजे पूर्ण झाले असते कापून। पण पाऊस असल्यामुळे यंदा भात कापणी लेट झाली आहे। तर फायनली आपण आलेलो आहोत आमच्या शेतात। भात कापणी तर आमच्याकडे सुरू झालेलीच आहे, एक मळी कापून झालेली आहे। तर ही आमची शेती, ही इथून इथपर्यंत, म्हणजे ही पूर्ण नाही आहे, त्यापुढे थोडेसे म्हणजे थोडेसे गट आहेत। हे इथपर्यंत आमची शेती आहे, इथपर्यंत। त्याच्या पलीकडे ह्याच्या इकडे हे समोर दिसते ते आमच्या काकांची आहे। तर ह्याला म्हणतात भात सुकसं घालणं। आपण बघू शकता, हे बघा अशा प्रकारे घातलेलं आहे, म्हणजे भात कापून सुकून नंतर त्याची पेंडी बांधली जाते। तर मी तुम्हाला दाखवेनच माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेतीची म्हणजे कापणी। एका बाजूला भात पडला आहे, कारण पावसाचा जोर जास्त होता। तर जे भात उभं होतं ते जमिनीवर पडलेलं आहे। ते भात कापायलाच आपल्याला एक डोक्याला ताप असतो। तर आईने सुरुवात तर केलेली आहे, हे बघा। अशा प्रकारे मी पण आता सुरुवात करतोय। तर मंडळी, ही भात कापण्यासाठी कोयती आहे, ती ह्या वर्षी मी मागवलेली आहे। म्हणजे आमच्याकडे दोन प्रकारच्या कोयत्या आहेत, आई बघूया। हे बघा, ही एक पारंपरिक पद्धतीची ही कोयती आमच्या पप्पांनी बनवलेली आहे स्वतः, आणि ही बाजारातली आणलेली आहे विकत। म्हणजे ह्या कोयतीला तुम्ही बघू शकता दाते असतात, आणि हा थोडासा भाग आहे, हा थोडासा कर्व आहे, म्हणजे जमिनीमध्ये बरोबर जातो। तर चला बघूया, सुरुवात करूया भात कापणीला। तर मंडळी, आपण याला ओळखत असालच, भात कापणीच्या वेळी आपल्याला सर्रास दिसतो हा। तर हा लागल्यावरती काय मजा असते हे ज्याने भात कापलाय यांना नक्कीच माहीत असेल। तर याचं नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात। पण जर हा लागला तर त्याला उपाय म्हणून आपल्या शेतातच असतो, ते म्हणजे हे पान जिथं जो लागतो त्या जागी जर लावलं तर त्याची कसू असतात, जी केस असतात ते लगेच निघून जातात, हे तुम्हाला माहीत असेलच। तर भात सुकायला घातलेला आहे। तर आता चालू आहे भात कवळायला आणि पेंड्या बांधायला। तर हे बघा, पेंडी बांधायची तयारी सुरू आहे। पप्पांनी पेंड्या अशा कवळलेल्या आहेत आणि आई अशी पेंड्या बांधते, हे बघा। भात सुकायला घातलेला आहे। ऊन तर भरपूरच आहे, भरपूरच आहे, आणि मी टोपी आणायला विसरलोय। आता घरी जाऊन आणायची म्हणजे ते भागच पडणार आहे। पण जसं आहे तसंच आता भात कापायला सुरुवात करावी लागणार आहे। तर काय हरकत नाही, आपल्याला सवय आहे, गावचा मुलगा असल्यामुळे कोणतेही काम करण्याची एक तयारी आहे। बघूया आई, कोयती कुठे आहे?
हे जे पडलेलं आहे ना त्याच्यामध्येच भरपूर वेळ जातो. थोडासा ब्रेक घेऊया, पाणी प्यायला जाऊया, बघूया आई आणि पप्पा काय करतात तिकडे, त्यांचं काय काम चालू आहे. ह्या पेंड्या बांधून हे बघा अशा एका प्रकारे जमा केल्या जातात एका ठिकाणी आणि ह्यानंतर म्हणजे असल्या जातात. त्याला काय बोलतो आपण गे आई? हा, माज घालून माज करण्यात येतो आणि तो एका ठिकाणी सगळ्या पेंड्या ठेवल्या जातात. हा, माचन. तुमच्याकडे काय शब्द आहे तो तुम्ही सांगाच. तर आम्ही ह्याच ठिकाणी म्हणजे भात जोडतो ह्या मळीत, म्हणजे इथेच असं खळं करतो आणि सगळ्या शेताचे ज्या म्हणजे भात आहे ते आम्ही इथं आणून ठेवतो आणि इथं झोडून म्हणजे ते पूर्ण करून टाकतो. घरी काही नेत नाही झोडायला वगैरे, शेतातल्या शेतात आम्ही सगळं झोडून टाकतो. घर लांब असल्यामुळे आणि जागा कमी असल्यामुळे आम्ही इथल्या इथंच हे सगळं करतो. पाणी पिऊन झालेलं आहे, तर चला आपला बॅक टू वर्क. परत कोयती घेऊया आणि भात कापायला सुरुवात करूया. संध्याकाळपर्यंत जेवढी मळी होईल तेवढी होईल. आता जसं जसं म्हणजे ऊन कमी होत जाईल ना तसं तसं कापायला मजा येते. ऊन असल्यामुळे काय जास्त असं होत नाही, म्हणजे इच्छा होत नाही आणि काम पण होत नाही असं आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आमच्या काकीने देखील सुरुवात केलेली आहे इकडे भात कापणीला. हे बघा, गवत जास्त असल्यामुळे जरा थांबवलेलं आहे शेती त्यांची कापायची. वाढीत देखील सुरुवात आहे. हे बघा, स्वप्न कितपत आटपलाव, कितपत आटपलात? वरती सुरुवात केला, वरती सुरुवात केलात. तर माचाची तयारी एवढी झालेली आहे, आडवी लाकडं पडलेली आहेत. आता त्याच्यावर टाकण्यासाठी हे बघा सागाचे हे फांद्या तोडतात पप्पा. हे बघा मस्तपैकी. सावकाश. साग पण जवळ आहेत, जास्त कुठं असं लांब जायची मटेरियलला गरज नाही आहे. इथले इथं सगळं अवेलेबल आहे. हे बघा, पडला. तर मित्रांनो, भात कापत असताना मला एक हे बघा हे आढळले. तर याची खासियत म्हणजे बघा, जर तुम्ही तिला हात लावलात ना तर अशी दिवाळीतून आपण बघा एक चक्री लावतो ना तिच्यासारखी होते, म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणायला लागेल. हे बघा, तर आपण जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही भरपूर वेळा दिसायची. आता भात कापताना देखील मला देखील दिसली आहे. आता हे बघा, जसं जसं आपण तिला हात लावतोय ना तशी तशी ते आणखीन गोल होत जाते. म्हणजे एखाद्या माणसाचा स्पर्श झाला ना तिला ते अशी ते गोल होते. असं आहे ते. हिला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. संध्याकाळ झालेली आहे, ऊन थोडंसं कमी झालं आहे. तर ऊन थोडं कमी झाल्यावरती म्हणजे कापणी करायला बरं वाटतं, म्हणजे ऊन कमी असल्यामुळं. तर मी बहुतेकशी अर्धी मळी कापलेलीच आहे, तुम्ही बघू शकता. तर अर्धी मळी कापायची राहिली आहे फक्त. तर आता उद्या कापायला होईल ती, उद्या पूर्ण होईल कापून असं आहे. तर आपण बघू शकता बहुतेकशा मळ्या अजून आहेतच. पावसाचं पण वातावरण दिसतंय. तर मंडळी, परत एक नवीन मळी कापायला सुरुवात करतोय. बाकीच्या मळ्या तर झाल्या आहेत कापून. आता एक दुसरी मळी घेतोय, सुरुवात करूया. कॅमेरा थोडासा ठीक आहे, कॅमेरा खाली घ्या. राहू दे. कापून तर झालेला आहे.
ताबडतोब सुकच घालूया म्हणजे काम उरत नाही. बघूया. मळीत ही जागा होत नव्हती, संपूर्ण मळी पॅक झालेली आहे, म्हणून मला ते भात सुकाचा घालायला ह्या मळीतून ह्या मळीत देखील घालायला लागलं सुकायला. इथे पण जागा होत नव्हती, मग तरी इकडे यावं लागलं. अशा प्रकारे ती मळी कापून पूर्ण झालेली आहे. हे बघा, आता फक्त ह्या राहिल्या समोरच्या 3 मळ्या, त्या उद्या होतीलच. तर या बाजूला आई आणि पप्पांचं पेंड्या बांधायचं काम झालेलं आहे सुरुवात, आणि माझी ड्युटी आता काय संपलेली आहे. पेंड्या रचण्याचं काम सुरू आहे मस्तपैकी. हे बघा, असं गोल रचावं लागतात. हे बघा, एकदम शेपमध्ये. दरवर्षी पेंड्या रचण्याचं काम पप्पाच करतात, आम्ही केलेलं काम काय त्यांच्या पसंत येत नाही. आईचं काम अजून काय पूर्ण होत नाही. पेंड्या तर भरपूर बांधायच्या आहेत. मी पेंड्या थांबवण्याचं म्हणजे पेंड्या पप्पांजवळ नेऊन द्यायचं काम करतोय. तर आता अशा प्रकारे जिथे जिथे पेंड्या बांधलेल्या होत्या त्या पेंड्या उचलून, म्हणजे जिथे आम्ही त्या ठेवतो रचतो त्या ठिकाणी नेऊन ते रचायचं काम चालू होतं. तर आपण बघू शकता व्हिडिओमध्ये, मी या पेंड्या घेऊन चाललो आहे. जिथे आम्ही माच केला होता तिथे मी त्या पेंड्या नेत होतो आणि पप्पा त्या अशा गोल लावत होते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवत असतो आणि यूट्यूबला टाकत असतो. तर याच्या पुढे मी भात जोडणीचा व्हिडिओ देखील करणार आहे, तो देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठीच असे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.